हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला, आज वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे थोडीशी धावपळ चालू आहे माझी, थोडीशी म्हणजे असं आवरण्याची. तर मला आहे ना 2-3 वेळेस असं विचारलं गेलेलं होतं की तुमच्या नारळाला कोंब कसा येतो, काय होतं, ती म्हणजे असं नारळाला कोंब येण्यासाठी काय करायला पाहिजे. तर मी म्हणजे आमच्या इथल्या ताईंनी 2-3 जणींना विचारलं होतं, 2-4 जणींनी, की तुमच्या नारळाला केव्हाही आलं तर म्हणजे कधी आलं तर हिरवगार असं नारळ झालेलं असतं तुमच्या गटामधलं, तर तुम्ही त्या नारळासाठी काय करतात. तर मी ना काहीच त्या नारळासाठी मी काहीच करत नाही, कारण आपली जी रेग्युलरची पूजा असते तर मी फक्त पूजापाठ वगैरे करते. आणि मंगळवार, पौर्णिमा आणि गुरुवारी महालक्ष्मीचा जो माझ्याकडे म्हणजे मी 2 घट मांडले गेलेले आहेत. तर त्या घटाचा असा प्रॉब्लेम आहे की त्याच्या मनानेच तो ऑटोमॅटिक कोंब, म्हणजे मला पण असं कळत नाही केव्हा येतो तो, पण डायरेक्ट म्हणजे कांडा एवढा जेव्हा कोंब जो असतो तो डायरेक्ट वर येतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे बापरे, आपल्या नारळाला तर कोंब आला. मला पण खूप आनंद होतो की नारळाला कोंब आलेलं चांगलं असतं आणि आपल्यावर पण आपली देवी काही प्रसन्न असते, की आपली पूजापाठ त्यांना प्रसन्न होते. त्या म्हणजे देवाला पण आपली पूजापाठ आवडते. त्याच्यामुळे म्हणजे मला माझ्या मनाचा एक दृष्टिकोन की आपली पूजापाठ देवाला आवडल्यामुळे कदाचित त्या घटाला पण नारळ येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होऊन जातं की जुनं नारळ, कोणी म्हणतं जुनं नारळ जर असलं तर जुन्या नारळाला पण आपण याच्यामध्ये जर ठेवलं घाटावर तर ते पण येऊन जातं. त्या जुनं नारळ असल्यामुळे त्याला पण कोंब येऊन जातो. पण चला असन जे असेल ते असेल. आणि माझा वटसावित्री पौर्णिमाचा जो ब्लॉग आहे तर खूप लेट येतो आहे तुमच्यापर्यंत, म्हणजे त्याच दिवशी यायला पाहिजे होता किंवा त्याच्या अगोदर यायला पाहिजे होता. तर चला असू द्या, काही अडचण नाही आहे. तर मला माझ्या कामाने वेळ नाही सापडला, कारण अगोदर ब्लॉग काढायचा तर थोडंसं नाही वेळ भेटला आणि माझ्या लक्षात पण नव्हतं की वेळ काढायला पाहिजे असं. तर म्हटलं चला, आणि त्याच्यानंतरून कालच हा ब्लॉग टाकायचा तर शॉर्ट व्हिडिओ आणि टाकल्यामुळे तुमच्यापर्यंत काही ब्लॉग माझा आलाच नाही. तर म्हणलं चला असू द्या, काही अडचण नाही, उद्या टाकू, काही अडचण नाही, त्याला काय होतं आहे. तर आपली यूट्यूब फॅमिली थोडी म्हणणार आहे की का टाकला तुम्ही, असं काही नाही. तर यूट्यूब फॅमिली थोडी म्हणणार आहे की तुम्ही एवढं लेट का वर व्हिडिओ टाकतायत, असं असं काही नाही आहे. तर म्हणलं चला असू द्या, काही अडचण नाही, आता ब्लॉग काढलेले राहतात तर म्हणलं टाकूनच देऊ. तर काय झालं होतं की माझ्या दादाच्या लग्नाचे जे व्हिडिओ आहेत तर ते आम्ही काही अजून शूटिंगवाल्याकडून घेतलेले नाही, आणि आमच्या फोनमध्ये जे काढलेले आहेत तर ते तसेच पडलेले आहेत. तर ते पण तुमच्यापर्यंत येणार आहेत माझे, आणि मी एक ब्लॉग शूट करते, म्हणजे कारण टाकते तुमच्यापर्यंत, कारण माझ्याकडून एडिटिंग वगैरे एवढी परफेक्ट जमत नाही की मागं पुढे होऊन जाते. पण चला असू द्या, काही अडचण नाही आहे. मला पण थोडं शिकता थोडासा वेळ लागेल, पण मी 100% व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करते आणि करते. तर बघत जा व्हिडिओ, आवडल्यास लाईक शेअर करत जा. तर आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्या देवाची पूजा वगैरे कशी वाटली, कशी नाही, हे मला नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि आपली ही पूजा वगैरे झालेली आहे. तर पाहू शकताय तुम्ही, आपली पूजा झालेली आहे आणि आता धावपळ चालू आहे माझी थोडीशी मंदिरामध्ये जाण्यासाठी. कारण काय होऊन जातं, सगळं घरातलं काम वगैरे आवरून सावरून जायचं असतं. वर्षाचा सण वडसावित्री सण म्हणजे हा वर्षाचा. तर वडसावित्री पौर्णिमेला जाण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य, तर मी तुम्हाला दाखवते. तर वडसावित्रीच्या तुम्हा सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला वडसावित्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, हे बघा मी काय घेतलेलं आहे. अगोदर हा गंगाजल घेतलेला आहे, म्हणजे पाणी. त्याच्यानंतर घेतलेली आहे घंटी आपल्याला देवापाशी हे करण्यासाठी. त्याच्यानंतरून घेतलेला आहे दोरा. त्याच्यानंतरून हा घेतलेला आहे दिवा. त्याच्यानंतरून आपलं हळदी कुंकू घेतलेलं आहे, ते कुंकू, हे हळद. त्याच्यानंतरून आपल्याला तिथं पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे हे दूध. त्याच्यानंतरून ही घेतलेली आहे साखर. त्याच्यानंतरून हा आपल्याला मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हा आपल्याला आहे आंबा. तर आपल्याला अजून 5 आंबे घ्यायचे. आणि आपल्या इथं तुळजाभवानी मंदिर पण आहे, त्या देवीसाठी पण घ्यायचं आहे. आणि आपल्याला वडासाठी हा एक आंबा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतरून हा आहे आपल्याला मेन सगळ्या कार्यामध्ये आपलं शुभ काम. तर आपण आता पूजासाठी आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला लागणारे आहेत हे गणपती बाप्पा. तर हे गणपती बाप्पा आपल्या कार्यामध्ये सगळं विघ्न दूर होऊन जाऊ, आपलं कार्य सगळं शुभ होऊन जाऊ,
त्याच्यासाठी आपल्याला हे गणपती बाप्पाची पहिलीच पूजा केली जाते, त्याच्यामुळं हे गणपती बाप्पा मी हे पूजासाठी मांडलेले आहेत. तर त्याच्यानंतर वडालासाठी आपण घेतलेले आहे, हे पाहू शकता, टिकली, बांगडी, खारी, खोबरं, परत आपल्याला हे लागणारा छोटासा कपडा, त्याच्यानंतर बदाम, ही सुपारी, हे जे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे कापसाचं वस्त्र पण केलेलं आहे मी. तर चला हे आपण भरणार आहोत आता हे पूजेचं सगळं साहित्याचं, हे आपलं ताट आणि खारी, वाटी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणारं म्हणजे आपल्याला ही अगरबत्ती, माचीस पण घेते. माचीस आपलं अगरबत्ती मी वर ठेवली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला हे फुलं. तर आपल्याला हे फुलं लागतातच. तर हे गणपती बाप्पाच्या थोडं मी साईडला ठेवणार आहे, म्हणजे काय होऊन जाईल, गणपती बाप्पाच्या शेजारी राहील. तर पाहू शकताय, तर आपलं असं ताट भरलं गेलेलं आहे, हे सुंदर असं वडसावित्री पौर्णिमाचं. तर पाहू शकताय. तर चला आपल्याला जायचं आहे आता वडसावित्रीच्या पूजेसाठी. तर चला तोपर्यंत हे जे म्हणजे वडाची वटी भरण्यासाठी पण आपण वटीचं साहित्य घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये खारी, वाटी, बदाम, सुपारी आणि लेकुरवाळे हळकुंड आणि आपले हे तांदूळ आहेत आणि हिरवा पीस. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हा कापूर. त्याच्यानंतर लागणारं साहित्य, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कापूर लागणारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कापूर पण आपल्यासाठी पूजेचा महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर अगरबत्त्या, वटीचं साहित्य, अजून नारळ ठेवणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि मग कॅरी बॅगमध्ये ठेवून आपण पूजासाठी निघणार आहोत आता. तर चला आपली एवढी पूजेची तयारी झालेली आहे. तर नमस्कार, आज आहे वडसावित्री पौर्णिमा आणि वडसावित्री पौर्णिमाची आज आहे आपली तयारी चालू. तर मी हे वटीसाठी आंबे वगैरे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीचे गजऱ्याशिवाय माणूस शक्यता अपुरा असतं सणासुदीला. तर हे पाहू शकता तुम्ही, हे गजरे वगैरे आणलेले आहेत. तर फ्रीजमध्ये ठेवले होते, कारण गजरे खूप सण असल्यामुळे खूप महाग भेटतात. तर मी अगोदरच आणलेले होते. देवासाठी फुलं वगैरे घ्यायला गेली होती, तर अगोदरच फुलं म्हणजे अगोदरच गजरे आणले होते, आणि देवासाठी पण आणि माझ्यासाठी पण. आणि त्याच्यानंतर मी पूजेचं साहित्य सगळं घेतलेलं आहे. आणि आता तयारी वगैरे झाली पूजेची सगळी. आणि आता मंदिर आमच्या इथं तुळजाभवानी मंदिर आहे. तर मंदिरापाशीच आमच्या इथं गार्डनमध्ये मस्त असं वडाचं झाड खूप सुंदर आहे. तर गुरुजी आमच्या परिसरामध्ये गुरुजी असतात ना, जोशी गुरुजी. तर प्रत्येक सणाला गुरुजी म्हणजे पूजा पाठ आमची होती. आणि हरतालिकेसाठी पण गुरुजी असतात तिथं आमच्या मंदिरामध्ये. पूजा तुळजाभवानी मंदिर जे आहे, तर गुरुजी तिथं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करतात. तर मग हरतालिकेला पूजासाठी असतात. परत वडसावित्री पौर्णिमाला पण त्यांच्या हातूनच आमची पूजा होती. आम्ही डायरेक्ट जाऊन कधीच धागा बांधत नाही, त्यांच्या हातूनच आमची पूजा वगैरे होती. आणि चला आता मी माझी तयारी करणार आहे. सकाळी लवकर उठून साडा, रांगोळ, सगळं साहित्य म्हणजे सगळं पूजापाठ सगळी मनासारखी झाली. हळदीचं लेपन झालं, उमऱ्याला मस्त साडा रांगोळ झाली. आणि आता चला आज उपवास पण आहे, पौर्णिमा, परड्या वगैरे सारायच्या होत्या. तर चला पाहू शकताय तुम्ही, मी हे पूजेचं ताट वगैरे तयार केलेलं आहे. आणि आता माझी साडी वगैरे वेअर करायची आहे आणि मंदिरात निघायचं आहे. तर चला मी माझा मेकअप पण तुम्हाला दाखवते. एकदम मेकअप माझा साधा आणि सिंपल असतं. तर मी कदाचित काय होऊन जातं, लाईव्हला जेव्हाही जाते तर काही दादांना असं वाटतं की ही खूप नटून फटून आली आहे. पण नटून फटून मी काहीच नसतं, एकदम आहे बघा, तुम्ही पाहू शकताय माझा एकदम रिअल चेहरा जो आहे. तर मी काही मेकअप केलेला नाही, एकदम सिंपलमध्ये आहे. जी मी रेग्युलर असते त्या पद्धतीची मी तुमच्या पुढे उभा राहून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला आता साडी वेअर करते आणि मी तुम्हाला माझं मेकअप काय करत आहे हे पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे. वडसावित्री पौर्णिमा निमित्त माझा मेकअप पण दाखवत आहे. तर चला, तर चला आता साडी वगैरे वेअर करते आणि तुम्हाला दाखवते. तर हे घेतलेलं आहे मी 5 रुपयाचं हे जे आहे, तर आयब्रो पेन्सिल. तर पाहू शकता साधा आणि सिंपल मेकअप चालू आहे माझा. ते बिघडून गेलं. तर आपण 5 रुपयाची 10ची आयब्रो पेन्सिल, ही फक्त साधी आणि सिंपल मेकअप करण्यासाठी. म्हणजे आयब्रोला काही जास्त नाही मारायची, नॉर्मली आपला मेकअप चालू आहे हा, नॉर्मली मारणार आहोत आपण ही. कारण माझ्या ब्लाऊजची पूर्ण सिस्टीम बिघडली, आयब्रो करणाऱ्यांनी माझे आयब्रो पूर्ण बिघडून दिलेले आहेत.
म्हणून मी थोडीशी अगदी आयब्रो पेन्सिल मारणार आहे. आणि पूजाला आम्हाला खूप वेळ होतोय आता. तर चला असू दे, काही अडचण नाही. नॉर्मली पेन्सिल मारली मी. त्याच्यानंतर हो आहे व्हाईट टोन पावडर. तर अंधार अंधार पडतोय तुम्हाला बघण्यासाठी. साधा आणि सिंपल, मी काही दुसरं काही लावत नाही आणि मला आवडत पण नाही. साधा आणि सिंपल लावण्यासाठी पावडर. साधं पावडर थोडं घेतलं होतं, आता थोडं जास्त घेतलंय. जो आहे तर मी माझ्या तोंडाला मी तुमच्या समोरच करणार आहे पावडर मेकअप. कारण काय होऊन जातं, कदाचित कोणी म्हणतं खूपच मेकअप केला आहे, पण मेकअप वगैरे मी काही जास्त करत नाही. एवढा मला काही आवडत नाही जास्त. माझं जे रेग्युलरचं आहे तेच आहे. आणि हे जे आहे साधा आणि सिंपल रोज यूज करण्यासाठी मुलं वगैरे पण करतात. तर हे आहे छोटंसं अगदी ममताचं काजळ जे आहे ते. आणि मी तेच यूज करते, कारण आपल्या डोळ्यामध्ये घाण वगैरे गेलेली असते किंवा काही, तर ती पूर्ण निघून जाते. तर त्याच्यासाठी ममताच काजळ आहे. तर कारण हे काजळ जर लावलं ना आपण, तो खूप डोळे असे चुनचुन चुनचुन करतात. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे हे काजळ. आणि कंटिन्यू मुलं पण लावतात, त्याच्यामुळे मी कंटिन्यू काढलेलंच असतं आमचं हे. डेली यूजचं आहे ते, त्याच्यामुळं काही एवढं हे नाही आहे ते. आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे लिप बाम. हा स्ट्रॉबेरीचा लिप बाम आहे. तर काजळ लावल्यामुळे माझ्या डोळ्याला थोडं पाणी आलंय, तर मी थोडंसं हे लावणार आहे. कारण काय होऊन जातं ते ना, थोडंसं नॉर्मली ते हे होतं, काय म्हणतात त्याला. आणि हे जे आहे तर आपलं लिप लायनर आहे 10 रुपयाचं. 10चं नाही, सॉरी 60 रुपयाचं आहे. 60. कारण जशी आपली सीस पेन्सिल असते, सीस पेन्सिल कशी आपण त्यांनी आपले चित्र वगैरे ड्रॉइंग वगैरे छान काढतो ना, त्याच्यासाठी असतं ते. तर त्याच्यासाठी तसंच आपलं हे लेडीजच्या होटाला लिप लायनर म्हणजे होटांचं आपल्याला हे काढण्यासाठी ते लिपस्टिक आपली इकडे तिकडं पांगू वगैरे नाही म्हणून. तर माझ्या चेहऱ्यावर थोडंसं हे आलेलं होतं तेलकटपणा, तर मी थोडंसं अगदी अजून पावडर लावलं आहे. तुम्ही म्हणता किती पावडर लावती, पण असं काही नाही, तेलकटपणा झाला होता. त्याच्यानंतरून ही आहे आपली वॉटरप्रूफ लिपस्टिक. तर पाहू शकता मी लिपस्टिक लावते साधी आणि सिंपल. आज आता क्या बात आहे. हां काय झालं. तर चला, आता ही झालेली आहे लिपस्टिक लावून, तर कशी वाटते ते पण दाखवते मी तुम्हाला. त्याच्यानंतर आता मी लावणार आहे चंद्रकोर. तर टिकल्या संपल्या माझ्या चंद्रकोरच्या, आता ही लास्ट आहे एक आहे, तर ही लावून देते. तू कसं अंगा असते बाई, तेवढं माझं झालं कामच झालं. आता काही बाकी राहिलं माझं, थोडंसं लावणार आहे मी. त्याची ज्याची आवश्यकता आहे त्याचीच कमतरता आहे तीच घेऊन देते. म्हणजे मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे शेंदूर लावते थोडासा. झालंय माझं. तर हे आहे कुंकू.
तर कुंकू लावलंय मी. आता काय करायचं आहे, फक्त आता ही पुढे गेलं होती माझं बनाना आपली. माझं कुठंतरी रॅकवर ठेवलंय वाटतं. तर चला असू द्या, काही अडचण नाही आहे. साधा आणि सिंपल. तर त्याच्यानंतर हे पाहू शकते, हे आहेत माझे केस आणि मी साधा आणि सिंपल एकदम खराब झालेला आहे माझा क्लचर. तर हा लावणार आहे क्लचर आणि आता लावणार आहे गजरे. तर चला तो माझ्या केसामध्ये एवढ्या बसत नव्हता क्लचर, म्हणून मग मी हा मोठा घेतलेला आहे. तर चला, बसला केसामध्ये, हा खूप छान बसतो म्हणून मी हा घेतलेला आहे. जो रोजचा जो आहे माझा, म्हणजे जे रेग्युलर यूज करते मी, तो आहे तो क्लचर. आणि त्याच्यानंतर म्हणजे आहे तर हे जे माझं जे काही म्हणतात ना, लई मेकअप वगैरे असतो असं काही, तर तसं काही नाही आहे. जे रोजचा ब्लॉग आहे तर आज मी तुमच्याशी जाणून बघून शेअर करणार आहे. तर म्हटलं चला आज काही असू, तर आज कोणत्याही हालतमध्ये आज आपल्याला वटसावित्री पौर्णिमा पण आहे आणि आज आपल्या यूट्यूब फॅमिलीबद्दल आपण थोडासा आपला ब्लॉग शेअर पण करणार आहोत. हे माझं विचार चालू होते. आता हे गजरा लावणार आहे मी, तुम्हाला गजरा लावताना दाखवते. तर गजऱ्याला म्हणजे मी काही एवढं पॅक वगैरे काही लावत नाही. तर हे पाहू शकते गजरा लावण्याची सिस्टीम माझी. बरं झालं, कसा वाटलाय माझा गजरा लावला तर नक्की सांग. तर जाऊ द्या, कदाचित पडायला वगैरे नको म्हणून हे क्लिप लावते. अडचण नाही, काही अडचण नाही मला. म्हणजे पडत तर नाही तो, पण कदाचित पूजा वगैरे पाठ करताना नको पडायला झाला म्हणून. तर कसा वाटला गजरा माझा. तर चला, आता निघालेली आहे मी वटसावित्रीच्या पूजेसाठी. तर एक उखाणा घेणार आहे मी. वटसावित्रीचे व्रत करते मी मनापासून, वटसावित्री हे व्रत करते मनापासून. आमच्या आऊंचं नाव घेते, त्यांना दीर्घ आयुष्य लागावं म्हणून. तर चला वटसावित्री सणाला चला चला ग सयानो, चला चला ग. तर चला, आता आम्ही चाललेलो आहोत. आता सगळी तयारी वगैरे सगळी झाली आणि आम्ही चाललेलो आहोत वडाची पूजा वगैरे करण्यासाठी. तर आमच्या इथलं जे मंदिर आहे, तर आमच्या इथे गार्डनमध्ये एकदम छोटंसं मंदिर आहे, पण एकदम प्रसन्न वातावरण आहे. तर त्याचा ब्लॉग जो आहे, तर तो ब्लॉग मी जो पूजा पाठाचा जो ब्लॉग आहे आणि देवीचा जो आहे, तर तो मी तुम्हाला तो उद्या टाकणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.